सध्या आम्ही अक्कलकोटला चाललो आहे। सगळ्यात पहिलं माझ्या मम्मीच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि सध्या आम्ही आता चाललो आहे अक्कलकोटला आणि मग माझी मम्मी बघा इथं बसली आणि मी तर मस्त हवा घेत बसले आणि मी चाललो संगमवर। आम्ही जाणार अक्कलकोटला, ते पण स्वामींना पाहायला, म्हणून आम्हाला जायचं हो, आमचं जायचं ठरलं म्हणून स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आलेलो आहोत आणि आता आमचं या राजा भोज इथं जेवण झालेलं आहे। इथं आम्ही थाळीचं जेवण केलेलं आहे। खूप छान असं जेवण होतं। एस टी स्टँडच्या जवळच हे हॉटेल आहे, म्हणजे रेस्टॉरंट आहे, खूप छान आहे। तुम्ही सोलापूरला आलात की ते नक्की या। सोलापूरमध्ये एस टी स्टँडच्या समोरच क्रोमामध्ये हे रेस्टॉरंट आहे, वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर आहे। इथं थाळीचा आस्वाद घ्या। खूप छान असं पक्वान्नाचं जेवण होतं। आम्ही छान जेवलो आणि आता इथून निघालेलो आहे थेट अक्कलकोटला। फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये आलो। आम्हाला ही रूम मिळालेली आहे, ही रूम मिळाली आम्हाला आणि खूप छान अशी रूम आहे। आता सकाळची ओढ आहे की कधी एकदा सकाळ होती आणि महाराजांचं दर्शन घेते। म्हणतात ना, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ हाय एनर्जी, तसं स्वामी इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी। मगापर्यंत माझा चेहरा असा झालेला, थकलेले मी, एवढी दमले होते, पण इथं आल्यानंतर इतका फ्रेश वाटत आहे ना की अगदी स्वामींच्या मांडीवर डोकं टेकल्यासारखं वाटत आहे। एकदम छान मस्त वाटत आहे, म्हणजे स्वामींची किमयाच न्यारी आहे। इथल्या कणाकणात चराचरात त्यांचं वास्तव्य आहे आणि ते जाणवतं। त्यामुळे आता ओढ आहे ती महाराजांच्या दर्शनाची। तर उद्या सकाळी मी तुम्हाला दर्शन घडवते, ते दर्शन तुम्ही पाहत राहा। आम्ही आता समाधी मठात चाललेलो आहे स्वामींच्या दर्शनाला। ते पहा इथं मेदिनी आहे, मेदिनीचे पप्पा आणि इकडे प्रणाम करत आम्ही आता चाललो आहोत दर्शनाला। समाधी मठात गेल्यानंतर आम्ही काही फारसं शूटिंग करू शकले नाही। तिथे आम्ही अभिषेक केला, स्वामींचं दर्शन घेतलं, मन प्रसन्न झालं। समाधीला डोकं टेकायला मिळालं म्हणजे अक्षरशः स्वामींच्या मांडीवर डोकं टेकल्यासारखंच वाटतं। स्वामींनी आपल्या परमभक्ताच्या इच्छेसाठी चोळाप्पा महाराज यांच्या घरीच ही समाधी घेतलेली आहे। इथे स्वामींच्या कपिला गाईची समाधी आहे। स्वामी जिथे स्नान करत होते तिथे तब्बल 21 वर्षानंतर मंदार गणपती प्रगटला। त्या गणपतीचं सुद्धा आपल्याला दर्शन घेता येतं। स्वामींच्या वापरातील येथे वस्तूसुद्धा आहेत। हा वाडा या परमभक्तांच्या पिढ्यांनी जसाच्या तसा ठेवलेला आहे। इथे तुम्हाला खूप छान दर्शन होतं। एकंदरीत वातावरण तुमच्या जीवनाचा उद्धार करणारं आहे। समाधी मठातून आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठात गेलो, तेथून आम्ही वटवृक्ष मठात आलो आणि तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि कृतार्थ झालो। ब्लॉग बनवायच्या हेतूनं मी गेलेच नव्हते, त्यामुळे मी फोटोंमधूनच हा ब्लॉग बनवत आहे, तर सर्वांनी सांभाळून घ्या। श्री स्वामी समर्थ।
स्वामींचं दर्शन घेऊन एकदम छान वाटलं, प्रसन्न वाटलं. असं वाटलं की महाराजांच्या जवळ राहावं, महाराजांकडं बघत बसावं, महाराजांच्याशिवाय दुसरं काहीच असू नये असं वाटायला लागलेलं. इतकं छान वाटलं मला तिथे. तुम्हालासुद्धा तुमच्या जीवनात असे तीर्थयात्रेचे योग यावेत आणि तुमच्याकडून सुद्धा अशा तीर्थयात्रा व्हाव्यात हीच प्रार्थना आणि हा ब्लॉग इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.